नमस्कार मंडळी, भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. हा व्लॉग असणार आहे पूर्ण हळदीचा म्हणजे आपण जी हळद पेरली आहे ती आपण काढायला सुरुवात केलेली आहे. मला जसा टाईम भेटला तसा मी आलो आहे. मम्मी पप्पा होते, आम्ही ऑलरेडी माणसं लावलेले. 1-2 वळ राहिले होते, मी ते ठेवले होते मी येणार म्हणून. ते उकरायला आता मी आणि माझा भाऊ आला आहे, काकाचा मुलगा, आम्ही दोघं चाललो आहे. तुम्हाला पण दाखवतो कशी उकरायची असते हळद. आता आम्ही आलो आहे आपल्या शेतात. हा बघा हातात कुऱ्हाडी, हे दाखवा ना, कोयता दाखवा ना, पुष्पा झुकेगा नाही साला. आणि आम्ही बघा ओरिजिनल गावठी डायरेक्ट कुऱ्हाड. ही बघा ही सर्व काढून झालेली आहे एवढी. आपल्याला ही काढायची आता. हे कुठे ही एक वळ आहे. ही बघा, ही बघा हळद केवढी आहे बघा. आतमध्ये बघा, खाली ओलसर आहे, पण ही पूर्ण बघा ही अशी असते. तुम्हाला ही दाखवतो मी. बघा ही बघा नीट. आता ही अशी बाजूने खणायला लागते. बाजूने खणली ना इथे केवढे स्प्रेड झालेत ना मुळं, हे समजत नाही. बघा ही माती आहे ना, आता ही बघा खाली हळद. अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा रिझल्ट बघा, हळदीचा रिझल्ट बघा. आपल्या एक वरती हे केलेला, खाली किती आलेत बघा. आणि भरगच्च आहे. हे बघा भरगच्चा, इसको बोलते सक्सेस. हे बघा पूर्ण प्रॉपर त्यासाठी बघा. ही बघा कशी भरीव आहे बघा, पूर्ण भरीव आहे पूर्ण. आपण ती आता एका साईडला करतोय, मग नंतर सर्व एकत्र आपण गोळा करू. आता पहिला आपण खणून घेतोय आणि बाहेर काढतोय. त्यानंतर माती विती करून गोणीत भरून आपण घरी नेऊ आणि घरी गेल्यावर मग ती कट करू. सगळे जी बाजूला मुळं आहेत ती. मी मारतो, तू हळद काढ. आणि त्याला हे कर, काय कर, वेगळी कर खाली भर. तिथे ह्या साईडला टाकत जा ना, कॅमेरा समोर येईल ना. इथे ठेवायचं का? हां या साईडने येणार. बघा ही हळद आहे. तर अशा प्रकारे आपण हळद काढतो. ही बघा
ही आता आम्ही काढलेली आहे. हे तुम्ही बघाल ना, ही बघा ही हळद आहे, ही बघा ही हळद आहे, ही बघा. ही नंतर आपण वेगळी करणार आहे त्यातून. हे बघा हे जे आहे ते रोप होतं आणि खाली हळद आहे. पानं नाही त्या साईडला पानं नाही तिथं, कचरा नाही तिथे. कुठली घटक नसते जुला मार. बरोबर आहे, झाली लूज बघ. हाताने हलते का बघ. हां मातीत हे कर जरा आपट्टीला. बरोबर आहे, बरोबर आहे, शिकतोय पोरगा. सो हे सगळे आपण टोटल 75 ओळी लावलेल्या, हे सगळ्या काढून झाल्या आहेत. ही ओळ फक्त आपण ठेवलेली कारण आज आपण येणार होतो तर आपल्याला पण बघायचं होतं की जमतंय की नाही आपल्याला काढायला. आष्टी काढ आणि ते वरचंच पकड आणि हे कर. तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही, हे 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 पकडायचं. हे वरती आहे ना, हे असं पकड आणि मोठ्या ह्याचं मार. ह्याच्याने मारलं की काय होतं, ही सगळी खालची माती निघून जाते आणि हळद राहते फक्त. तर आपली हळद उकरून झालेली आहे. ही बघा हळद, ही आता आपण सर्व गोणीत भरतोय. ही हळद बघा किती भरीव आलेली आहे बघा. हे बघा किती भरीव आहे ती बघा. सो सर्व आपण गोणीत भरतोय. मग घरी जाऊन ती साफ करणार आपण आणि साफ केल्यानंतर मग तिला सुकवणार. ऑलरेडी साफ केलेली जी आहे ती घरी आहे, ती मी तुम्हाला दाखवेन कशी आहे ती साफ करून कशी दिसते. आणि सुकवलेली पण आहे आपल्याकडे, ती पण मी तुम्हाला दाखवेन. हे बारीक बारीक खताना आहे ना तुकडे निघतात, मग ते असे गोळा करायला लागतात. चला हे बघा केवढंसं काम केलंय बघा आणि मी बघा किती काम केलंय. किसने बोला था? सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. सो हळद पूर्ण आपली अंदर येतो रे. हळद आपली पूर्ण काढून झालेली आहे. आता आपण त्याला साफ करायची आहे आणि धुवायची आहे आणि धुतल्यानंतर सुकवायची. ती प्रोसेस ऑलरेडी चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला दाखवतो आपण जी धुतली आहे ना हळद ती सुकत घातली. ही बघा, ही बघा ही धुवून झालेली हळद आहे, ती आपण सुकत घातली. इथे पसरवली आहे चोंड्यात. ही आहे हळद. इथे 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 आता पूर्ण बघा. हे बघा किती आहे. आणि काहीच नाही आहे, हे काहीच नाही. घरात साफ चालली आहे ती वेगळी, धुणं चालली आहे ती वेगळी, आम्ही आता काढून आणली ती वेगळी. तुम्हाला सर्व दाखवतो की थांबा. कंबर गेली ऐक. हे आपलं घर आणि आपण चाललो आता. फास्ट आहे, फास्ट आहे सर्विस. किती आणले ठेल्या? दीड. त्याच्यात काहीच नाही. मी तरी काय
कुठं असेल त्याच्यात ही काल काढलेली आहे. काल काढलेली मोबाईल मध्ये बोललं अजून ही बघा. इथे साफ होते. ही आपण काढली ती अशी होती, आता काढली ती. त्यानंतर ही अशी साफ करून तिला अशी प्रॉपर करायला लागते. त्यानंतर मग तिला धुवायला लागते. ते चालू आहे सर्व साफ. सो ही जी हळद आहे ही उन्हात आपण सुकवलेली हळद आहे. ही बघा कशी सुकली, कडक झाली. सो ही गोणी पूर्ण आम्ही भरून ठेवली. ही जी आहे ती आम्ही धुवून ठेवलेली आहे. ही अजून सुकवायची आहे. आणि हे जे बी आहेत हळदीचे हे आम्ही परत पेरणार आहेत. हे आम्ही काय करणार नाही, हे आम्ही परत पेरणार आणि त्याच्यातून परत आपण हळद काढणार. आणि बाहेर मग अशी तुम्ही जी व्हिडिओ बघितली ती आता साफ चालू आहे. ती साफ झाल्यानंतर सुकवणार, धुतल्यानंतर ती सुकवणार आणि सुकल्यानंतर मग ती आपण पावडर करणार. सो तुम्हाला मी दाखवेनच जेव्हा पावडर आपण करू, दळू बिळू तेव्हा. अजून हाय टाकायचं. अशा प्रकारे आपण चुलीवरचं चिकन बनवतोय. सो आपलं चिकन झालेलं आहे. बघा जवळ या. असं मस्त एक गावरान चिकन झालं आहे चुलीवरचं. आता मस्त की आपण वर कोथिंबीर टाकू आणि थोडं चुलीवर ठेवू. असं आता आम्ही जेवायला बसलोय. सो मी बनवलेल्या चिकनची टेस्ट विचारूया. कसं आलं चिकन? एक नंबर. तड़प ही ऐसी है ना. सो अशा प्रकारे आपण सुकुलीमध्ये पप्पांनी सोडलं आपल्याला. सो आता इथून आपण बघतोय आपल्याला बस भेटते का रिक्षा भेटते. 7 वाजायला आलेत. सो हा रस्ता खेडला जातो. हा रस्ता आपल्या गावाकडे जातो रसाळगडला आणि हा रस्ता मोहाने त्या साईडला जातो आहे. सो आम्ही सेंटरलाच येऊन थांबलो आहे कारण बघू काय भेटतंय का. जर नाही भेटलं ना सकाळी जो चॅलेंज होता ना तो फिक्स आहे. मग आज चालेल 1 तास 26 मिनिटं. 6 किलोमीटर आहे पण 1 तास 24 मिनटं दाखवते. साहेबांना वाटतंय खाऊ आहे म्हणून, पण आपल्याला माहिती आहे काय खाऊ नाही भाई. सोलपट्टी बुडायला आग लागेल. पाययात्रा. हा शिर्डीची पाययात्रा समजून चालू. ती बाबांची पदयात्रा पण परवडेल भाई, पण हे नाही परवडणार. आधीच लाईट नाही, फ्लॅशवर झाला लागेल. आता थोड्या वेळाने अंधार पडेल. अंधार पडला की मग चालू होईल आपल्याकडे रात्रीचा खेळ झाले.
नाईट ब्लॉग. भेटली रिक्षा फायनली ना, फायनली रिक्षा भेटली. सो आम्ही तर मंडळी कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. आपण आपली हळद शेती पूर्ण दाखवली म्हणजे आपण आज हळद कुकरनी केली, जी 1-2 ओळ ठेवली होती. म्हणजे मी येणार होतो म्हणून मम्मी पप्पांनी ठेवली, बाकी सर्व आपण माणसं लावून काढून घेतली. तीच माणसं साफ पण करत होती. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल, नसेल बघितला तर थोडा टाईम काढा आणि जरा मागे जाऊन बघा व्हिडिओ पूर्ण. आणि त्यामध्ये तुम्ही प्रॉपर बघा, मी तुम्हाला प्रॉपर दाखवले हळदी कशी काढली आहे, मी ती कशी साफ करतो. साफ करतानाची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे, ती पण प्रॉपर बघा. कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण जी हळद केलेली आहे ती टोटल आपण पेरली होती ती 130 किलो पेरली होती. सो त्याचा फायदा आम्हाला दुप्पट झालेला आहे, चांगला झालेला आहे. खूप चांगली गोष्ट पण वाटते की खूप चांगला फायदा झालेला आहे. सो आता आम्ही ती हळद आता साफ करण्याचे प्रोसेस चालू आहे. अजून 8 दिवस जातील, त्यानंतर तिला सुकवणार, मग त्यानंतर ती दळायला ना. सो ह्या सर्व प्रोसेस लाईक 10 to 15 डेज जाणारच आहेत. सो त्या टायमामध्ये मला तुमच्यासोबत एक शेअर करायचं म्हणजे की आपण जी हळद केलेली आहे ती खूप चांगल्या फायदेशीर झालेली आहे. आणि आपली हळद जी आहे ती ऑर्गॅनिक आहे, कुठेच केमिकल यूज केलेलं नाही आपण आणि कुठेच काही नाही. सो नक्की मला इंस्टावर DM करा. भटकंटी विथ मोरे 5 हा माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे. ज्याला कोणाला आमच्याकडून ऑर्गॅनिक हळद बाय करायची असेल, ऑर्गॅनिक, मी परत एकदा बोलतो, आम्ही कोणताच केमिकल यूज नाही केलेलं आहे आणि प्रॉपर सुकवलेलं, मी सर्व व्हिडिओ पण टाकलेले आहेत. ज्याला कोणाला बाय करायचे त्यांनी मला इंस्टाग्राम अकाउंटला DM करा. भटकंटी विथ मोरे 5 हा आपला इंस्टा अकाउंट आहे. आपण रिजनेबल रेटमध्ये, प्रॉपर रेटमध्ये सेल करणार आहे. आपण 1 kg आणि हाफ kgचे पॅकेट्स बनवणार आहे. जिथून कुठून ऑर्डर्स येणार त्यांना आपण डिलेवरी देणार आहे प्रॉपर. सो नक्की इंस्टाग्राम अकाउंटला मला DM करा. तुम्हाला तिथेच रेट दिले जातील आणि रेट सर्वांसाठी फिक्स असणार आहे. रेट मी अजून डिसाईड केलेला नाही आहे फॅमिलीसोबत, पण जो रेट असेल तो खूप चांगला डिस्काउंट रेट असेल, होलसेल रेट असेल. जर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे एक 400 किंवा 450ची प्राईस चालत असेल तर आपण तीच प्राईस थोडी ड्रॉप करून चांगलं देणार आहे. कारण पहिलाच आपला ट्राय आहे, हळद खूप चांगली झालेली आहे. आम्ही स्वतः टेस्ट केलेली आहे, स्वतः यूज करतो आहे आम्ही आधी जी काढलेली आहे. सो नक्की मला इंस्टाग्राम अकाउंटला DM करा कोणाला पाहिजे ते. एक 15 दिवसामध्ये सर्व आमचं रेडी होऊन जाईल, पॅकिंग बिकिंग. सो त्यानंतर मग आम्ही सेलला काढू. सो इंस्टाग्राम अकाउंटला नक्की DM करा. मी स्टोरी तर टाकेनच जेव्हा आम्ही सेलला काढेल तेव्हा. सो असंच भटकंटी विथ मोरे या यूट्यूब चॅनलला कायम सोबत राहा. नवीन कंटेंट मी तुमच्यासोबत आणत राहीन. आणि ही व्हिडिओ कशी वाटली मी पुन्हा एकदा बोलतो, हळदीचा मी सेपरेट बनवलेला, कारण मला कोणतंच ह्यामध्ये मिक्स करायचं नव्हतं. कारण मला माझ्या फॅमिलीला, भटकंटीच्या फॅमिलीला मला प्रॉपर ब्लॉग दाखवायचा होता. जसं मी प्रिव्हियसली हळदीची पेरण्याची व्हिडिओ केलेली तशीच मला ही वेगळी करायची होती. सो नक्की तुमच्या लाईक्सवर मला समजेल की कसं मला प्रोत्साहन भेटतं तुमच्याकडून. सो असंच नेहमी मला सोबत ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. Thanks for watching video.